मॅडम मला 4 व्हीलर घ्यायची आहे, नवी किंवा जुनी. तुमच्या फायनान्स कंपन्या कर्ज देतात झटपट, पण एक हप्ता थकला तर वसुलीसाठी फोन करतात धडाधडा आणि दंड करतात आणि भरमसाठ चक्रवाढ व्याज लावतात. मग मालक वैतागतात ना कर्ज घेऊन. सर चिंता सोडा, आमची मराठा पतसंस्था आहे ना. आमच्या मराठा पतसंस्थेमध्ये फक्त 10% व्याजदराने कर्ज दिलं जातं. आणि हे बघा, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. कमीत कमी डॉक्युमेंट्स आणि कमीत कमी डाऊन पेमेंट आणि तुम्हाला कारचा ताबाही लगेच मिळणार आहे. त्यामुळे चिंता सोडा आणि आजच तुम्हाला नवी किंवा जुनी जी कार बुक करायची ती करा आणि आजच मराठा पतसंस्थेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा. थँक्यू मॅडम. वेलकम सर. जिल्हा मराठा सेवा पतसंस्थेत कार्यरत असणाऱ्या शाखा अधिकारी कविता ढोणे यांनी आपल्या संस्थेची ओळख करून दिली, तर कल्पना ठुबे यांनी डॉक्टर छाया महाले यांचा परिचय करून दिला. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन ऑफ यवतमाळ येथे 37 वर्ष कार्यरत असणाऱ्या डॉक्टर छाया महाले यांनी सावध ऐका पुढील हक्का या विषयावर आपले विचार मांडले. संवेदनांची उत्कटता असलेल्या काळात आपण जन्माला आलो याचा आनंद त्यांनी जसा सुरुवातीला मांडला, तसाच आत्ताच्या मुलांमध्ये संवेदनशीलता कमी झालेली आहे असं आपलं मतही त्यांनी यामध्ये परखडपणे मांडलं. कारण आत्ताच्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टींनाही नीट हाताळता येत नाही. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले आणि जिजाऊबाईंच्या आयुष्यातल्या अनेक घटना त्यांनी सांगितल्या. एकूणच इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या मुलामुलींना पडणारे प्रश्न याविषयी त्यांनी आपलं मत ठळकपणे मांडलं. आज या ठिकाणी मी हा जो विषय घेऊन आलेली आहे, सावध एका पुढल्या हाका, म्हणजे आपण ऐकलेलं आहे. तुतारी कवितेतल्या या ओळी आहे, जुने जाऊ द्या मरणाला अगुनी, जाळूने अथवा पुरीने टाका. या याच्यातले हे ओळी आहेत की सावध एका पुढल्या हाका. मी जाणीवपूर्वक हा विषय निवडलेला आहे. म्हणजे या आजचा आधुनिक काळ जो आहे खूप झपाट्याने बदललेला आहे. म्हणजे माझा काळ, कल्पना त्यांनी सांगितलं, म्हणजे आमचा काळ आता जवळपास 60+ मी आहे. माझा काळ जो आहे हा काळ मी बघितलेला आहे. म्हणजे मी 60ला किंवा 50ला येईपर्यंत जे बदललं नव्हतं ते या 10 वर्षात खूप झपाट्याने बदललेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना गंमत माहीत असेल, राजेश्रीताई, कल्पनाताई सुद्धा ते समजू शकतात, कारण जवळपास माझ्या आसपास त्या आहेत. आणि त्यावेळेसच्या भावना, त्यावेळेसचा समाज, त्यावेळेसचे विचार, त्यावेळेस आपल्याला भोगाव्या लागलेल्या, म्हणजे भोगाव्या लागलेल्या म्हणण्यापेक्षा आपल्यावर असलेली बंधनं किंवा ती जी नजाकत होती त्या काळाची, त्याला नजाकत म्हणते मी. कारण तो उत्कट काळ होता. जे इतकं आभासी जग नव्हतं, कल्पनेचं जग नव्हतं, एक उत्कट काळ होता तो. आणि ती उत्कटता आपण अनुभवलेली आहे. संवेदनाची उत्कटता अनुभवलेली आहे, भावनांची उत्कटता अनुभवलेली आहे, विचारांची उत्कटता अनुभवलेली आहे. समाजामध्ये राहिलेला आपल्याला कधी प्रश्न पडला नाही. कुणी आपल्या समोर आलं तर आपण त्यांच्याशी कसं बोलावं हा प्रश्न आपल्याला नाही पडला त्या काळामध्ये. आपण कुणामध्येही कसंही मिक्स होऊन जायचं. म्हणजे पाण्यात तुझा रंग कसा, ज्यात मिसळला तसा, असं जसं म्हणतात. कुठल्याही वयोगटात आपण गेलं, कुठल्याही लोकांमध्ये गेलं तरी आपण असं पाण्यासारखं, रंगासारखं, पाण्यात रंग मिसळावं तसं मिसळून जायचं, एकजीव व्हायचं. आजच्या मुलांना ते जमत नाही. छोटे छोटे प्रश्न आहेत पण भयंकर प्रश्न आहे. म्हणजे ह्या हाका आपल्याला येत आहेत, त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहे. कुठल्याही गोष्टीची योग्यता किंवा अयोग्यता म्हणा, किंवा ती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे, हे आपण कशावरून ठरवतो? त्याची फलश्रुती काय आहे किंवा त्याचे परिणाम काय दिसत आहेत, त्या परिणामांवरून आपण ठरवतो की आपण करतो आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे. आता आपण हा विषय मी का निवडला, म्हणजे तुम्हाला माहित आहे, आपल्याला माहित आहे, बोलत नाही कुणी. म्हणजे चळवळीत आल्यानंतर आपण कसं बोलायचं म्हणून आपण बोलत नाही, त्याला धाडस पाहिजे. म्हणजे ज्या क्षणाला मी एक विचार 14 वर्षापूर्वी मांडला, 15 वर्षापूर्वी मांडला, चळवळीत येताना मांडला, पण आज मला जाणवत आहे की तो माझा विचार कुठेतरी माझ्यासाठी, समाजासाठी थोडा चुकीचा ठरतो आहे. तर अशा वेळेस मी ते धाडसाने सांगितलं पाहिजे की नाही नाही, हे बरोबर नाहीये, आपल्याला बोलता आलं पाहिजे. जनुकीय श्रीमंती दिलेली आहे लोकांना, भौतिक श्रीमंती दिली असेल, पैशाची श्रीमंती दिली असेल, पण तो पैसा जनुकीय श्रीमंती नसली तर त्या रोगांमध्येच चालला जातो. जनुकीय श्रीमंती असली तर पैसाच लागत नाही, कारण हॉस्पिटलला, दवाखान्यामध्ये जावंच लागत नाही. हे आजच्या पोरांना कळायला पाहिजे. चारित्र्य हे अत्यंत महत्वाचं असतं. बरं, चारित्र्य नैतिकतेसाठी, लोकांना दाखवायसाठी महत्वाचं असतं असं मला वाटत नाही. चारित्र्य स्वतःसाठी महत्वाचं असतं. म्हणजे आपण जगाजवळ लपू शकतो, आपल्याला आपल्या मनाजवळ लपता येत नाही. आणि याच्यासाठी चारित्र्य मला महत्वाचं वाटतं की
ज्यावेळेस आपल्याला एकाकीपणा येतो, ज्यावेळेस म्हातारपण येतं, ज्यावेळेस तारुण्यातल्या सर्व उर्मी निघून जातात, तेव्हा तारुण्यामध्ये केलेल्या चुका किंवा तारुण्यामधलं हे सगळं आपल्याला भेडसावत असतं. स्वस्थ उत्तरायुष्य आपल्याला जगू देत नाही. मराठा सेवा संघ प्रणित मराठा पतसंस्थेची शंभूराजे चिरंजीव ठेव योजना, ज्या योजनेमध्ये दरमहा फक्त 1,000 रुपये भरून तुम्ही अवघ्या 75 महिन्यांमध्ये मिळवा 1,00,000 रुपये. हो, अगदी 6 वर्षातच तुम्हाला मिळणार आहेत 1,00,000 रुपये. ही रक्कम तुम्ही तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी या रकमेचा उपयोग करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क साधा किंवा व्हॉट्सअप करा आणि मिळवा या विविध ठेव योजनांची माहिती. ही बचत ठेव योजना आहे की नाही फायद्याची? मग आजच आमच्या मराठा पतसंस्थेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.